नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवातीला ॲटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल माहिती घेणार आहोत. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाब. व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फिअर? एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स अँड दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. जवळजवळ 16 किलोमीटर उंच असा हा हवेचा थर पृथ्वीभोवती आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून असलेल्या या हवेच्या थरालाच ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण असं आपण म्हणतो. इट फर्दर एक्सटेंड अप टू 400 किलोमीटर इन व्हेरी डायल्यूट फॉर्म. हळूहळू तो हवेचा थर विरल होत जातो आणि जवळजवळ 400 किलोमीटरपर्यंत तो पसरलेला आपल्याला दिसतो. फक्त काय फरक आहे, तो डायल्यूट झालेला असतो म्हणजे विरल झालेला असतो. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. Imagine that a very long hollow cylinder of unit cross sectional area is standing on the surface of the earth and it contains air. Weight of this air is the force applied in the direction of the center of the earth. त्याचं वजन काय आहे? Force applied in the direction of center of the earth. This means that atmospheric pressure is the ratio of this weight divided by area of the surface. The air pressure at the sea level is called 1 atmosphere pressure. एक atmosphere दाब कशाला म्हणणार? The air pressure at the sea level, समुद्र सपाटीला असलेला वातावरणाचा दाब. The air pressure at the sea level is called 1 atmosphere pressure. Air pressure decreases as one goes up in height from the sea level. समुद्र सपाटीपासून जसं उंच जावं तसतसा हवेचा हा वातावरणाचा जो दाब आहे तो कमी कमी होत जातो. 1 atmosphere is equal to 101 into 10⁻³ Pascal. Atmospheric pressure is specified in the unit m-bar or hectopascal. The atmospheric pressure at point in air is equal from all sides. एखाद्या बिंदूवर असलेला हवेचा दाब हा वातावरणामध्ये सर्व बाजूंनी कसा असतो? सारखा असतो. आपल्या डोक्यावर सुद्धा आपण असा बराच मोठा वातावरणाचा दाब घेऊन फिरत असतो, परंतु या वातावरणाच्या दाबामुळे आपण दाबले जात नाही. कारण काय? आपल्या शरीरामध्ये जी काही पोकळी आहे त्यामध्ये हवा आहे, रक्तवाहिन्या आहे, व्हेन्स आहेत, आर्टरीज आहेत, याच्यामध्ये रक्त भरलेलं आहे, पाणी आहे आणि त्याच्यामुळे शरीराचा आतला दाब सुद्धा बराच आहे आणि तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे काय होतं? बॅलन्स होतं. वी कॉन्स्टंटली बिअर ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन अवर हेड्स. हाऊएव्हर द कॅव्हिटीज इन अवर बॉडी आर ऑल्सो फिल्ड विथ एअर अँड आर्टरीज अँड वेन्स आर फिल्ड विथ ब्लड. Therefore, we do not get crushed under the water and due to atmospheric pressure. The air pressure at the sea level is called 1 atmospheric pressure. Air pressure at the sea level is called 1 atmospheric pressure. Air pressure decreases as one goes up in height from the sea level. समुद्र सपाटीपासून जसं दूर जावं तसतसा हवेचा दाब कमी कमी होत जातो. 1 atmosphere is equal to 101 into 10⁻³ Pascal. Atmospheric pressure is specified in the unit m-bar or hectopascal. The atmospheric pressure at a point in air is equal from all sides. सर्व बाजूंनी एखाद्या बिंदूवर असलेला वातावरणाचा दाब हा कसा असतो? सर्व बाजूंनी सारखा असतो, समप्रमाणात असतो. वी कॉन्स्टंटली बिअर ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन अवर हेड. आपल्या डोक्यावर सतत आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर धारण करून फिरत असतो. हाऊएव्हर द कॅव्हिटीज इन अवर बॉडी आर ऑल्सो फिल्ड विथ एअर अँड आर्टरीज अँड वेन्स आर फिल्ड विथ ब्लड. आपल्या शरीरामध्ये असलेल्या ज्या काही पोकळ्या आहेत ह्या हवेने भरलेल्या आहेत आणि आर्टरीज आणि वेन्स ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या सुद्धा रक्ताने भरलेल्या आहेत. त्या पूर्णपणे भरलेल्या असल्यामुळे वातावरणाचा जो दाब आहे, हवेचा जो दाब आहे, हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्या शरीरावर काहीही
परिणाम करू शकत नाही. द प्रेशर, atmospheric pressure get balance because of this. The Earth's atmospheric pressure decreases with height from sea level. This can be studied clearly by using this graph. Buoyant force. Buoyant force म्हणजे प्लावक बल. As shown in the figure, take a plastic bottle and fix the lid tightly and now place it in water and observe. You can observe that it floats on the surface of water. Try to push it into the water, but even you push it, it continues to float. Now fill the bottle with water to the fullest capacity and close the lid. Release the bottle into water. The bottle will float inside the water. The empty plastic bottle float on the surface of water. On the contrary, the bottle full of water floats inside the water but does not go to the bottom. रिकामी बाटली जी आहे ती पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते आणि पाण्याने पूर्णपणे भरलेली अशी जी बॉटल आहे ती पाण्याच्या मध्यावर जाऊन तरंगते पण तळाशी जात नाही. असं का होतं? The weight of the empty bottle is negligible as compared to weight of water inside. Such a bottle with water neither floats on the surface nor does it go to the bottom. This means the force due to gravity acting downwards must have been balanced by an opposing force in the upward direction on the bottle filled with water. This force must have originated from water surrounding the bottle, and the upward force acting on the object in water or other fluid is called buoyant force. जे बल त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे ते गुरुत्वीय बलामुळे निर्माण झालेलं आहे आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणून एक विरुद्ध दिशेने नवीन बल त्या ठिकाणी निर्माण होतं. हे जे नवीन बल आहे ते बाटलीच्या सभोवतालच्या पाण्यातूनच उद्भवलेलं असू शकतं आणि म्हणून पाण्यात किंवा अन्य द्रवात ही जी बाटली आहे ती पूर्णपणे बुडत नाही, ती तळाशी जात नाही. आणि हे जे बल आहे यालाच बायोंट फोर्स म्हणजे प्लावक बल असं म्हणतात. While pulling a bucket from a well, the bucket full of water immersed fully in water appears to weigh less than when it has been pulled out of water. विहिरीतून पाणी काढताना पाण्यामध्ये टाकलेली बादली जी आहे ती आपल्याला हलकी वाटते, परंतु ती पाण्यातून बाहेर आल्यानंतर मात्र तिचं वजन जाणवायला लागतं. असं का होतं? तर पाण्यात बादली ज्या वेळेस असते ती पाण्याने पूर्णपणे भरलेली असते आणि त्या बादलीवर विहिरीतील पाण्याने प्लावक बल बायोंट फोर्स जो आहे तो प्रयुक्त केलेला असतो आणि त्याच्यामुळे तिचं वजन आपल्याला जाणवत नाही. एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. टेक अ थिन पीस ऑफ अल्युमिनियम शीट अँड डीप इट इन वॉटर इन अ बकेट. बादलीमध्ये पाणी घ्या आणि छोटासा अल्युमिनियमचा पत्रा त्यामध्ये टाका. काय होईल? अगदी बरोबर, तो पत्रा जो आहे तो बादलीच्या तळाशी जाईल. नंतर हा जो पत्रा आहे त्याला काढून त्याला बोटीचा आकार द्या आणि मग त्याला पाण्यावर सोडा. तुमच्या असं लक्षात येईल की बोटीचा आकार दिलेला हा पत्रा पाण्यावर तरंगतो. It becomes easier to swim in sea water than in fresh water. स्वच्छ गोड्या पाण्यात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं जातं, कारण समुद्राच्या पाण्याची घनता ही साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. Because the density of sea water is higher than the density of fresh water. Due to salt dissolved in sea water. समुद्राच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार विरघळलेले असतात आणि त्यामुळे त्याची घनता ही जास्त असते.
आणि म्हणून आपल्याला समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं वाटतं, कारण त्या ठिकाणी बायोंट फोर्स हा जास्त असतो. The buoyant force depend on two factors. Volume of the object. The buoyant force is more if volume of the dipping object is more. प्लावक बल जे आहे हे दोन गोष्टींवर अवलंबून आहे. वस्तूचा आकारमान. द्रवात बुडणाऱ्या वस्तूचा आकारमान जास्त असेल तर प्लावक बल जास्त असते. डेन्सिटी ऑफ लिक्विड. द्रवाची घनता. मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड, मोर इज द फोर्स ऑफ बायोएन्सी. जितकी जास्त घनता असते द्रवाची तितकं त्याचं प्लावक बल जास्त असतं. आर्किमिडीज प्रिन्सिपल. फॉर दिस कॅरी आउट दिस एक्सपेरिमेंट ॲज शोन इन द फिगर. टेक अ बीकर. Take a long rubber band and cut it at one point. At one end, tie a clean washed stone or a 50-gram weight as shown in the figure. Now hold other end of rubber band and make a mark there. रबर बँड या पद्धतीने त्या बीकरमध्ये धरायचं आणि त्याची लांबी जेवढी झाली त्याच्यावरती खूण करायची. त्यानंतर then fill the beaker with water and then insert the stone in the beaker again and again mark the rubber band. Measure the length. You can find that when the stone is sunk in water, a buoyant force acts on it in upward direction. The weight of the same stone acts downwards, and therefore the force which acts on it in the downward direction is effectively reduced. पाण्यामध्ये दगड बुडल्यानंतर त्यावर वरील दिशेने प्लावक बल प्रयुक्त होतं आणि वजन मात्र दगडाचं हे खालच्या दिशेने असतं आणि त्यामुळे खालच्या दिशेने असलेलं हे बल काय होतं एकूणच कमी होतं आणि त्यामुळे त्याची लांबी कमी होते. Archimedes' principle states that when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. When an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडवली तर त्यावर वरील दिशेने जे बल प्रयुक्त होते त्या बलाने त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाइतकं हे बल असतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही सोडवलेली उदाहरणं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं आपण पाहणार. द एरिया ऑफ द बॉटम ऑफ अ टिफिन बॉक्स इज 0.25 मीटर स्क्वेअर अँड वेट इज 50 न्यूटन. कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ. काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. एरिया दिलेला आहे, नंतर वेट ऑफ बॉक्स दिलेला आहे आणि प्रेशर आपल्याला काढायचं. प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फोर्स अपॉन एरिया. मांडणी करायची, किमती टाकायची आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर मिळत आहे 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सेकंड एक्झाम्पल. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इफ द डेन्सिटी ऑफ अ वॉटर इज 10 क्यूब किलोग्राम पर मीटर क्यूब अँड द डेन्सिटी ऑफ आयर्न इज 7.85 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब. What is given? First write down it. Density of water is given 10⁻³ kilogram per meter cube. Density of iron is given 7.85 into 10⁻³ kilogram per meter cube. Now we have to find out relative density of iron. लोखंडाची सापेक्ष घनता आपल्याला काढायची आहे. त्यासाठीचा फॉर्म्युला आहे डेन्सिटी ऑफ आयर्न अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. ज्या धातूची सापेक्ष घनता काढायची असेल त्या धातूची घनता भागिले पाण्याची घनता असं सूत्र केलं म्हणजे आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी मिळते. सो रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ आयर्न अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. 7.85 into 10⁻³ kilogram per meter cube upon 10⁻³ kilogram per meter cube. It gives us 7.85.